कॉमेंट्री कॉमेंट्री, अरे कॉमेंट्री दे. हॅलो हॅलो. मालवणीत कॉमेंट्री देतात मालवणीत. वाईट चेंडू एकतांसाठी. पुढील चेंडू गोलंदाचं नाव काय? सिद्धी. शुद्धी. शुद्धी. पुढील चेंडू एकतांसाठी. सुंदर असा चेंडू तटकावलेला आहे आणि आउट. पहिली विकेट सेमीफायनल मधील शुद्धी यांनी. शुद्धी खूप सुंदर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज जुली. शुद्धीचा सामना कशा पद्धतीने करतायत पाहूया. व्हाईट बॉल. पुढील चेंडू शुद्धीचा. सुंदर असा चेंडू. चौका. करावं लागेल. पुढील चेंडू शुद्धीचा जुली यांच्यासाठी. सुंदर चेंडू टाकलेला आहे. निर्धाव धाव. पहिल्याच संघाचं हे षटक. हा चेंडू तटकावलेला आहे आणि हा चौका. हा दुसरा चौका जुली मॅडमचा. स्वामी समर्थांचा. तसं पहिल्यांदाच येत आहेत ना आपल्याकडे. ऍक्च्युली ते संध्याकाळचं बोललो होतो. फोन केला होता त्याने. तुम्हाला नाही होत आहे संध्याकाळी म्हणून. मरून एकदा काम पण त्यांना इन्व्हिटेशन वगैरे द्यायचं आहे ना. कुठेच त्याच्यात. हे बॉलरचं नाव काय याचं? कीर्ती. रिद्धी आपलं पुढील षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करतील दीपिका. पहिला चेंडू दीपिकांसाठी. दीपिकाने तटकावलेला आहे आणि डिक्लेअर. एक धाव. दुसरं षटक. चेंडू टाकलेला आहे आणि परत एकदा डिक्लेअर. सुंदर चौका. आपल्या संघासाठी उपयुक्त धावा दीपिका यांच्याकडून. दीपिकांसाठी हा वाईट चेंडू. आपण ही सेमीफायनल पाहतोय. शुक्रवारी सुरुवात झालेल्या आज फायनल होणार आहे. पुढील चेंडू दीपिकासाठी पायात. सुंदर चेंडू. किती स्कोर आहे रे? 21 धावा झालेल्या आहे. एक गडी बाद. दुसरं षटक. शेवटचे दोन चेंडू. सुंदर चेंडू. 2 धावा.
अशा रीतीने संघाची धावसंख्या झाले 23. एक गडी बाद. शेवटचा चेंडू दीपिका यांच्यासाठी पाहूया. परत एकदा डिक्लेअर धाव. खूप तंत्रशुद्ध फलंदाज. ओव्हर झालेले 2 षटकं संपलेली आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 24. मला बोलायला होत नाही जास्त, मला काम आहे. गोलंदाजचं नाव गोलंदाज राधिका, वेदिका, स्मरणिका. खूप सुंदर. काय ते समजत. स्मरणिका. स्मरणिकाने टाकलेलं आहे परंतु जुलियाने टटकावलेला चेंडू. चौका चौका चौका. स्मरणिकाने चेंडू टाकला आणि खूप सुंदररित्या, परंतु सीमा यांच्या हातात काही तो आलेला नाही. एक संधी हुकली आहे. खूप खूप सुंदर गोलंदाजी स्मरणिका यांची आणि सुंदर तटकावलेला आहे आणि आउट. बॉर्डर सीमा रेषेवरती खूप सुंदर झेल घेतलेला आहे. यानंतर मोनिता, स्मरणिका, गुगली महाड़ा गोलंदाज. स्ट्राइकर्स और महाड़ा ग्लैडिएटर्स के कैप्टन मेंस के प्लीज आ जाए. चेंडू टाकलेला आहे आणि हा टटकावलेला आहे चेंडू. महाड़ा स्ट्राइकर्स और ग्लैडिएटर्स दोन के धावा. कैप्टन प्लीज टॉस के लिए आ जाए. एकच धाव. ओके. अच्छा अच्छा. पुढील चेंडू टाकलेला आहे आणि हा तटकावलेला आहे. कॅच सुटलेली आहे. स्मरणिका खूप सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. पाहूया. आणि सॉरी, झेल सुटलेली आहे. खूप खूप चांगला जीवदान दिलेला आहे. खूप चांगला प्रयत्न होता सीमा यांचा आणि मला वाटतं 3 षटकं संपले. 30 धावा, 2 फलंदाज बाद. आता नवीन गोलंदाज काय लिहिले ते नाही. सीमा मॅडम आलेले आहेत आपल्या संघासाठी. हा कुठे बसलाय? हा समोर आहे सरवले. सीमा मॅडम अनुभवी गोलंदाज. जादूमय फिरकी. खूप सुंदर चेंडू टाकलेला आहे. हा बॅट्समन रिलॅक्स होते. वॉटर टाइम. मला वाटतं आता चहा वगैरे ड्रिंक्स टाइम. मला वाटतं आता काहीतरी चमत्कार होणार आहे दीपिका यांच्याकडून. सीमा मॅडम चेंडू फिरवताना हा टाकलेला आहे. ओ, शुद्धी यांच्याकडून सुंदर विकेट किपिंग. 2 चेंडू संपलेले आहेत. तिसरा चेंडू पाहूया. सुंदर गोलंदाजी आणि हा चेंडू तटकावलेला आहे. 4 नाही. या सुंदर चेंडू टाकलेला होता परंतु आउट. अंपायर डिसिजन आउट. प्लीज डिस्कशन करू नका. यानंतर पूजा आलेले आहेत. गोलंदाज सीमा यांचं हार्दिक अभिनंदन. जादूमय फिरकी. यानंतर पूजांसाठी बॉल टाकलेला आहे. ओ, इतकं जबरदस्त गोलंदाजी होत आहे आणि आपल्या उपयुक्त अशा गोलंदाजीवर आपल्या संघासाठी चेंडू तटकावलेला आहे. 4. पूजा यांनी चौका मारलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 34. 3 गडी बाद. पूजा यांनी चेंडू तटकावलेला आहे. आता पुढील चेंडू कशा रीतीने सामना करतायत पाहूया. चेंडू तटकावलेला आहे परंतु 4. चौका की 2.
गणे बस इकडे बस. संपलेले का षटक अंपर? ओव्हर ओव्हर ओव्हर. 4 षटकामध्ये 36 झालेले धावा. पुढील संघासाठी जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. पाहूया अशा कशा पद्धतीने हा सामना रंगतदार होतोय तो. सेमी फायनलचा सामना प्रथमेश पाटील आपल्या संघाला उपयुक्त असं मार्गदर्शन करताना, कारण ही सेमी फायनल आहे, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. मोरया म्हाडा स्ट्रायकर्स यांचे कॅप्टन आहेत रुपाली चौधरी. माडा स्ट्रायकर्स मध्ये ऑलराऊंडर खिलाडी आमचे शैलेश शेट्टे यांचे ऑलराऊंडर खिलाडी मुलगी स्वरा शेट्टे. स्वरा शेट्टे पण आहे. पब्लिक पब्लिक काय नाव तुझं? समीक्षा? 37 धावा करायच्या आहेत आणि ओपनिंग साठी दीक्षा मयुरी कसलेले फलंदाज दोन. दीक्षा सुतार. पाहूया कशा पद्धतीने सामना करतायत. गोलंदाज आहेत मोनिता ना. योगेश बॉलरचं नाव काय? मोनिता. बॉलर्स नेम मोनिता ना. ओके ओके ओके. मोनिता मॅडम. पहिला चेंडू. पाय बी बघतच नाही खाली. पहिला चेंडू झेल सोडलेला आहे, सुटलेला आहे. डिक्लेअर धाव 1. दीक्षा ना. नावच लक्षात राहत नाही माझ्या. मोनिता यांचा दुसरा चेंडू व्हाईट चेंडू वैष्णवांनी अडवलेला आहे. दीक्षा पुढील चेंडूसाठी तयार. मोनिता यांचा सामना कशा पद्धतीने करतायत पाहूया. आणि चेंडू तटकावलेला आहे आणि हा चौका चौका चौका. खूप सुंदर चौकार मारलेला आहे दीक्षा यांनी. कर्णधार आपल्या गोलंदाजाची चर्चा करताना. यस. बघूया पुढील चेंडू कशा पद्धतीने येतोय. आणि मला वाटतं हा चेंडू सुंदररित्या व्हाईट. मॅच जिंकायची असेल तर व्हाईट नो. आणि परत एकदा तटकावलेला आहे. 2 धावा. अशा रीतीने संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. पहिलं षटक धावांची गती रोखण्यासाठी गोलंदाजाने काहीतरी चमत्कार करावा लागेल. पाहूया पुढील चेंडू मोनिता यांचा.
आणि खरोखरच हा त्रिफळाची दीक्षा खूप सुंदररित्या फलंदाजी करत होती. मोनिता यांचा मंतरलेला चेंडू होता. काय ते पाण्याच्या बाटल्या 10 बॉक्स लागतील ना. नाही 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 पुढील फलंदाज नाव काय दिसतं हा? नाव काय दिसतंय सांगा. नाव फलंदाज बॅट्समनचं गीता, फलंदाज गीता. हा चेंडू त्यांना समजलेला नाहीये. मला वाटतं यानंतर शेवटचा चेंडू असेल मोनिता यांचा. 1 रन घेतलेला आहे. हा मला वाटतं नो बॉल. अशा रीतीचे चेंडू जर जिंकायचं असेल तर ओव्हर संपवावे लागेल लवकर. पाहूया पुढचा चेंडू. आणि याच्या सुंदर कॅच. 2 फलंदाज मोनिता यांनी आउट केलेले आहेत आणि सुंदर कॅच घेतलेली आहे जुली यांनी. 1 षटक संपलेलं आहे. 2 फलंदाज आउट झालेले आहेत आणि 13 रन झालेले आहेत. यानंतर अनुभवी आणि मॅच विनर अशा मयुरी आलेले आहेत तिथे. या फलंदाजावरती जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर खूप मोठं डिस्कशन चालू आहे. 3 षटकं राहिलेले आहेत. कोण गोलंदाजीसाठी येते पाहूया. महाडिक मयुरीसाठी. आणि हा मंतरलेला चेंडू. अरे ट्राय केली नाही. एकता यांचा प्रयत्न तोकडात पडलेला आहे. त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता हा झेल घेण्यासाठी. हा चौका लागवलेला सुंदर मयुरी यांनी. पुढील चेंडू आणि अडवलेला आहे. निर्धाव. मयुरीने चटकावलेला आहे. परत एकदा 4. अशा पद्धतीने ॲटिट्यूडने मयुरी खेळत आहेत की मग त्यांना या षटकामध्येच त्यांना गेम संपवायचा दिसतोय. पाहूया पुढील चेंडू. दोन धावा. संघाची धावसंख्या झालेली आहे 21. 24. 2 फलंदाज बाद. 37. 13 धावांची आवश्यकता. मंतरलेला चेंडू टाकावा लागेल फलंदाजांना. बघूया आता काय मंतरून टाकतात त्या. पुढील चेंडू मयुरीसाठी. परत एकदा 2 धावा. 26 धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू बाकी. पाहूया पुढील चेंडू. मयुरी कशा पद्धतीने त्याचा सामना करतायत. चेंडू टाकलेला आहे आणि स्ट्रेट ड्राइव्ह 4. सात धावांची आवश्यकता. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू मयुरीसाठी. पाहूया कशा पद्धतीने त्याचा सामना करतायत. आणि जास्तच मंतरलेला चेंडू. शेवटचा चेंडू. पाहूया काय होऊ शकतं. चमत्कार होऊ शकतो. आणि हा झाला असता. चौका. मयुरीकडून चौका. पण 35 धावसंख्या झालेली आहे. केवळ 2 धावा हवे आहेत. 2 रन हवे जिंकायला. आता 2 रनसाठी कोणता गोलंदाज येतोय पाहूया. मयुरीच्या सुंदर अशा फलंदाजीमुळे
या धावातच निर्णय, मागील षटकातच निर्णय झालेला आहे. आता रिद्धी मला वाटतं स्ट्राईकवर आहेत. आता आपण जाऊया जरा बघूया उद्याचं प्लॅनिंग करूया. हा, जाऊया. एकता मॅडम आलेले आहेत. बघूया रिद्धीसाठी कशा पद्धतीचे चेंडू टाकतायत. नो बॉल आणि 4. कार्यक्रम संपलेला आहे संघाचा. सुंदर असं आपल्याला क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. म्हाडा स्ट्रायकर्स जिंकलेले आहेत, त्यांचा खूप खूप अभिनंदन.